बाईक पासून वॉशिंग मशीन पर्यंत महिलांनी लुटली तब्बल 6,000 रुपयांची बक्षिसं। महिलांसाठी धमाल कार्यक्रम। जिजाई युवा फाउंडेशनचा न्यू होम मिनिस्टर शो ठरला एकदम सुपरहिट। प्रमोद पालवे, मनीषा पालवे आणि क्रांती नाना माळेगावकर यांच्या कार्यक्रमाने उत्सवाचा माहोल जमला होता। पाहूया सविस्तर बातमी। जिजाई युवा फाउंडेशन व प्रमोद पालवे, मनीषा पालवे आयोजित सिने अभिनेता आणि सेलिब्रिटी अँकर क्रांती नाना माळेगावकर यांचा न्यू होम मिनिस्टर व खेळ पैठणीचा हा महिलांसाठीचा कार्यक्रम खास मोठ्या उत्साहात संपन्न झाला। काल मखमलाबाद स्टँड येथील मराठा मंगल कार्यालयात हा सोहळा पार पडला। या कार्यक्रमात प्रभाग क्रमांक 6 मधील हजारो महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। खेळ, नृत्य आणि मनोरंजनाचा मनसोक्त मनमुराद आनंद लुटला। दैनंदिन जीवनातील धावपळीच्या तणावापासून बाहेर येत महिलांनी या सोहळ्यात धमाल केली। कार्यक्रमात प्रथम क्रमांकाची ई-बाईक, वॉशिंग मशीन, LED TV, मायक्रो ओव्हन, वॉटर फिल्टर, मिक्सर अशी तब्बल 11 मोठी बक्षिसं देण्यात आली। त्यासोबतच 51 पैठणी भेट म्हणून देण्यात आल्या, तर एकूण 6,000 रुपयांच्या बक्षिसांनी कार्यक्रम रंगतदार झाला। प्रत्येक महिलेला आकर्षक भेटवस्तू तर लकी ड्रॉने आनंदात भर घातली। कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमोद पालवे यांचं भव्य स्वागत टाळ्यांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत करण्यात आले। सेलिब्रिटी अँकर क्रांती नाना माळेगावकर आणि बालगायिका टीव्ही स्टार सह्याद्री माळेगावकर यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला। माळेगावकर यांनी आपल्या विशेष अँकरिंग शैलीतून प्रश्नमंजुषा, खेळ आणि स्पर्धा घेऊन कार्यक्रमात रंगत आणली। चष्मावाली म्हातारी चष्मावाली पाहिजे। यामध्ये पहिलं बक्षीस सौ गुंजा या गरजू महिलेला मिळालं, जिच्या घरच्या आर्थिक अडचणी होत्या। बाईक मिळाल्यानं त्या भावनिक झाल्या। उपस्थित प्रेक्षकांच्याही डोळ्यात अश्रू दाटले। काय बोलायचंय? नाही, मला इतका आनंद झालाय ना दादांमुळे मला एक गाडी म्हणजे भेटली। म्हणजे कधी मी आयुष्यात वाटलं नव्हतं का मी एवढं मोठं प्राइज जिंकल म्हणून। मला खूप आनंद उरायला म्हणून मला ना रडू उरायला। कधी गाडी घ्यायचा विचार करता का? विचारच केला नाही म्हणून भाड्याला मला खूप पैसे लागायचे, तिकडे जायला कामाला 100 रुपये रोज लागायचे, म्हणून आपण सांगून मी इकडे माझी बदली करून घेतली। चालू जायची कामाला? आधी चालू जायची करायची कामाला? नाही, भाड्याला पैसे रिक्षाने जायचे आणि रिक्षाने यायचे। मग आता गाडी मिळाली, आता गाडीवर मी तर शिकवते मग जायची। खुश आहे? हो, खूप खुश आहे। दुसऱ्या क्रमांकाच्या विजेत्या महिला ठरल्या। वर्लपूल कंपनीचं त्यांना वॉशिंग मशीन प्रदान करण्यात आलं। दोन्ही विजेत्यांनी आपलं मनोगत व्यक्त करत कार्यक्रम आयोजकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली। भाऊचं कर्तृत्व इतकं मोठं आहे की इथे जर 10 महिने जर 1 महिना जर कोणी राहायला आलं, त्यांचं कर्तृत्व बघून जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात आलं तर मतदान करायला तो इथेच आलं पाहिजे। एवढं भाऊचं कर्तव्य छान आहे। या होम मिनिस्टरच्या खेळासाठी तब्बल 5 ते 6,000 महिलांचा जनसमुदाय उपस्थित होता। यावेळी पंचक्रोशीतील नागरिकांचीही मोठी उपस्थिती पाहायला मिळाली। कार्यक्रमात प्रमोद पालवे यांनी देखील या उपक्रमाविषयी माहिती दिली आणि सामाजिक सांस्कृतिक बांधिलकी जपत महिलांच्या सन्मानासाठी असे उपक्रम सुरू ठेवणार असल्याचं सांगितलं। प्रभाग क्रमांक 6 मधील कमीत कमी 5 ते जास्तीत 6,000 महिलांनी सहभाग घेतला व सर्व महिलांना आपण इथं आकर्षक असे गिफ्ट दिलेले आहे। तसेच 1 नंबरचं गिफ्ट आमचं जे बाईकचं होतं ते आमच्या गुंजा द्यायला भेटलं। त्या
अंगणवाडीच्या सेविका आहे व त्या रोज रिक्षाने प्रवास करत होत्या. त्यांची मनात इच्छा पूर्ण होती की देवालाच काळजी की आज त्यांना ते पहिलं बक्षीस भेटलं त्यांना बाईक त्यांच्या स्वरूपात पहिलं बक्षीस भेटले. त्यांचे जे स्वप्न ते पूर्ण झाले. तसेच टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन असे मोठमोठे 11 बक्षीस 6,000 होते. 51 पैठण्या होत्या, बाईक होती, टीव्ही, व्हिडिओकॉन, फ्रीज, ॲक्वागार्ड असे मोठे 11 बक्षीस होते. प्रभागातील महिलांना भेटले आहे. तसेच प्रभागातील सर्व महिलांनी या कार्यक्रमात उपस्थित राहून जी शोभा वाढवली त्याबद्दल मी सर्व महिलांचे मी आभार मानतो. भविष्यात यापुढेही या सर्व महिला माझ्याबरोबर सर्व ताकदीने व आशीर्वाद मला देतील हीच मी परमेश्वराची प्रार्थना करतो. आगामी महानगरपालिका निवडणुकीत प्रमोद पालवे हे 100% नगरसेवक होतील अशी चर्चा यावेळी जनसमुदायात रंगली होती. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी योगेश सोनवणे.